बाहेर फिरताना मला असं काही पाहायला भेटेल मला अजिबात वाटलं नव्हतं. तर हाय गाईज, आज नाशिकमध्ये पावसाचा रेड अलर्ट असल्या कारणाने आम्हाला होती सुट. रूमच्या बाहेर जाऊन बघतो तर पाऊस तर काही जास्त येत नव्हता, पण वातावरण तर एकदम पावसाचं झालेलं. या रेड अलर्ट मुळे आम्ही 2 दिवस रूम मध्येच होतो. आज पाऊस कमी असल्यामुळे आम्ही बाहेर जायचं ठरवलं. तर मी आपल्या मित्रांसोबत चाललो होतो बाहेर फिरण्यासाठी. बाहेर बघतो तर सगळीकडे पाणी तुंबलेलं. आम्ही चाललोच होतो की दिसलं इथं काही मुलं कुत्र्यांच्या पिल्लांसोबत खेळत होते. मग आम्ही इथून चाललो होतो चहा पिण्यासाठी. अशा वातावरणात गणेशने तोंड का बांधलेलं असं, याचं कारण तर त्यांनी मला काही सांगितलं नाही. मग आम्ही पुढे चाललोच होतो की रस्त्यावरती पूर्ण पाणी तुंबलेलं होतं. मग एवढं करून आम्ही चिखलगारा तुडत पुढे निघालो. इथं आम्ही आल्यानंतर कळलं की इथे एक क्लिनिक खोलणार आहे. मग आम्ही इथून एक खेळा सोडला, कारण आमच्या रूम मध्ये घडी टांगण्यासाठी लागत होता. बरं, एवढं झाल्यानंतर आम्ही चहा वगैरे पिऊन निघालो वापस. पण आम्ही रस्त्याने शांत काही जाणार नाही. जाताना पाण्यात दगड फेकायचं कारण समोरचा वल्ला झाला पाहिजे. मग अशीच मस्ती करत करत आम्ही पुढे आलो मॉल मध्ये. इथून 2 कुरकुरे घेतल्याने रस्त्याने खात चाललो. आणि आता रस्त्याने जात असताना इथे एक कचऱ्याची गाडी उभी होती. त्या गाडीमध्ये बावलं लटकलेलं पाहून एकदम खतरनाक वाटत होतं. म्हणजे एकदम हॉरर फिल्मचा सीन वाटत होता. बरं जाऊ दे, असंच कोणीतरी सहज लटकवलेलं असू शकतं. तर कल्पेश्वरीत एक नवीन झाड दिसलं जो त्याच्यावर नंतर संशोधन करणार आहे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करा.